काही लोकांचं असं मत आहे की विमानतळाची रेकी करण्यासाठी ऍक्सिडेंटच्या आधी काही तिथं लोक आली होती असं लोकांचं मत आहे। ह्याचं क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन करायची जरूरत आहे। पवारांना पायलट बनायचं शिल्लक राहिलेलं आहे। बाकी सगळी ट्रेनिंग त्यांनी पूर्ण केलेली आहे एव्हिएशन सेक्टरची। लोकांशी बोलल्यानंतर हे खरं खोटं आहे, हे इन्व्हेस्टिगेशन क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन म्हणजे सीआयडीला विचारावं लागेल, नाही तर सीआयबीला। काही लोकांचं असं मत आहे की विमानतळाची रेकी करण्यासाठी ऍक्सिडेंटच्या आधी काही तिथं लोक आली होती असं लोकांचं मत आहे। ह्याचं क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन करायची जरूरत आहे। हे त्या सीआयडी आणि सीबीआयने करावं, याच्यात थोडंसं लक्ष घालावं असं आमचं मत आहे। मीच म्हणतो असं नाही, जेव्हा अजितदादांच्या पक्षाला सांगितलं की सीबीआयकडे एन्क्वायरी दिली गेली पाहिजे, सीबीआय हे क्रिमिनल अँगलनीच इन्व्हेस्टिगेशन करतं। त्याच्याचबरोबर इतरही ज्या लोकांच्या मागण्या आहेत त्यांचं पण क्रिमिनल अँगल आहे, लोकांच्या मनामध्ये सुद्धा तीच इच्छा आहे। आणि माझं सुद्धा मत आहे की टेक्निकल अँगल हे तिकडं बघितला जातोय, पण DGCAची जबाबदारी असणार आहे की टेक्निकल अँगल जास्त पुढे आले नाही पाहिजे का। जर टेक्निकल अँगल पुढे आले तर त्यांच्यातल्या काही अधिकाऱ्यांना घरी बसावं लागेल, कारण का टेक्निकल अँगल नाही तर त्याची पूर्तता इनकम्प्लीट जर कोणी ठेवली असेल तर तो पूर्णपणे जबाबदार असतो, त्याला घरी जावं लागेल। आणि त्या DGCAमध्ये सगळेच लोक घाबरत असल्यामुळे AIBच्या अजितदादांच्या रिपोर्टमध्ये आपण बघितलं असेल तर इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरचं नावसुद्धा दुर्दैवाने त्याच्यामध्ये दिलेलं नाही। त्यामुळे त्याला टेक्निकल अँगल आहे, कमर्शियल अँगल आहे आणि क्रिमिनल अँगलसुद्धा आहे, असं सुरुवातीपासून आमच्या सगळ्यांची भूमिका आहे। आम्ही काही दिवस थांबेल, सरकारला ती संधी देईल की आमच्या ज्या मागण्या आहेत, आता मी घाटकोपरच्या विषयाच्या बाबतीत तुम्हाला दाखवून दिलं, भेदभाव होतोय। एखादा BJPचा नेता जर छोट्या एखाद्या कंपनीसाठी ज्याच्यामध्ये कुठल्याच मोठ्या बिझनेसमनचं काही घेणं देणं नाही याच्यावर कारवाई करण्यासाठी जातो तर लगेच तिथं पोलीस ऐकतात। आणि आम्ही अजितदादांचा विषय घेऊन जात असताना फक्त अजितदादांच्या केसमध्ये मोठे मोठे नेते इन्वॉल्ड आहेत त्या कंपनीमध्ये, VSRमध्ये आणि DGCAमध्ये सुद्धा अधिकारी बऱ्याच प्रमाणात अडचणीत येतील। ॲरो नावाची कंपनीसुद्धा काही लोकांच्या जवळची असं आम्हाला तिथं कळतं। आणि मग एवढ्या सगळ्या गोष्टी असल्यामुळेच दादांची केस मित्र असतानासुद्धा दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये ती रजिस्टर होत नाही असं आम्हा सगळ्यांना त्याच्यामध्ये त्या ठिकाणी वाटतं। असं वाटतं की आता रोहित पवार जी हे एव्हिएशन एक्सपर्ट झालेले आहेत, त्यांनी जो काय मुद्दा उपस्थित केला आहे त्यांनी टेक्निकल अथॉरिटीकडे हा विषय दिला पाहिजे। आता ते जे काय म्हणतायत की असं झालं तसं झालं, तुम्ही द्या ना फॉर्मल अथॉरिटीकडे, कोणी थांबवलंय तुम्हाला? ठीक आहे, तुमची श्रद्धा आहे अजितदादांवर, तुमचं प्रेम आहे, सगळं ठीक आहे। आता तर वाटतं फक्त रोहित पवारांना पायलट बनायचं शिल्लक राहिलेलं आहे। बाकी सगळी ट्रेनिंग त्यांनी पूर्ण केलेली आहे एव्हिएशन सेक्टरची। आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही टेक्निकली जर तुम्ही साऊंड आहात, टेक्निकली तुमच्याकडे सगळी हे आहे माहिती, तुम्ही फॉर्मल अथॉरिटीकडे जा ना। CBI कडे केस ऑलरेडी आहे। असं असताना तुमच्याकडे जे आता जसं आमच्याकडे कुठली माहिती असेल कुठल्या केसबद्दल तर CBI आता आम्हाला बोलवतं किंवा आम्ही रिक्वेस्ट करतो की आमच्याकडे जी माहिती आहे ती तुम्ही घ्या। आता काय देशाचा कायदा आणि प्रोटोकॉल हे सगळं रोहितजींना माहिती आहे, तुम्ही द्यायला पाहिजे तुमच्याकडे कुठली माहिती असेल तर। हे फक्त मीडियामध्ये बोलणं सोपं आहे। धन्यवाद। त्या गोष्टीमध्ये ते जे मांडतायत किंवा इतर जे मांडत नाही, आता जे इतर आहेत जे मांडत नाही त्यांना अनुभव जास्त आहे, त्याचे काल उठून या ठिकाणी या विषयावरती मांडतायत, जे परवा दिवशी दादांच्या बाबतीत काहीतरी वेगळं बोलत होते। हा सगळा संभ्रम आहे, त्यामुळे मी यावर बोलणं उचित नाही असं मी समजतो। मला या बाबतीत काही बोलायचं नाही। विश्वास अविश्वास हे बाकी जशा गोष्टी समोर आल्या ना तशा याबाबतच्या सुद्धा समोर येणार आहेत। खरं कोण मांडत होतं, खरं कोण भांडत होतं आणि नेमकं त्याला खरं का खोटं काय पाहिजे होतं